तर पण मला कधी काही सल्ला हवा असेल, मी मध्यंतरी गॅपमध्ये मी जेलमध्ये होते दाखवलेलं तेव्हा मी घरी असायचे. मग मी खूपदा माझं Instagram डिॲक्टिव्हेट केलेलं. खूप कमी लोकांनी ते नोटीस केलं. ताईने मला फोन ट्राय केले, मेसेजेस केले, "तू ओके आहेस ना?" तर मला असं वाटतं, की आम्ही भलेही खूप एकत्र 24 तास एकत्रच असं फिरत नाही. पण जेव्हा कधी गरज वाटते, की आय नीड अ मॉरल सपोर्ट, शी इज ऑल्वेज देअर आणि आय ट्रुली अप्रिशिएट दॅट. सगळ्यात मेजर वाईट किस्सा आहे हा खरं तर आणि फनी पण. आणि इन्स्टंट कर्मा कसा मिळतो आपल्याला हे मला कळलं. लास्ट इयरचा पावसाळा ऑफिस मधलं शूट होतं. मस्त तेव्हा माझं स्कर्ट आणि व्हाईट शर्ट वगैरे असं एकदम तर फॅन्सी. मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता एकदम गोड, छान, सुंदर, हसतमुख असणाऱ्या व्यक्तींसोबत आहेत, ज्या ऑन कॅमेरा त्या एकमेकींसाठी अशा दुश्मन असतात, बट ऑफ कॅमेरा एकदम गोड मैत्रिणी आहेत. त्या म्हणजे अहिल्यादेवी आणि दिशा. कशा आहात? एकदम मस्त. मजेत. मला तुमच्या दोघींचा लुक नेहमी आवडतो. तुमच्या दोघींचा म्हणजे सगळ्यांचाच आवडतो, बट स्पेशली आज लुक साठी थांबलेली, बट तो लुक नाही मिळत आहे म्हणून मी जरा सॅड आहे, पण ठीक आहे. पण तुम्ही आहात ना ह्यासाठी हॅप्पी आहे. थँक्यू. मगाशी जसे तू म्हणालीस की हॅपनिंग करू, सो एवढं छान गोतावळा सुरू आहे आज, त्याच्यामध्ये कुठेतरी छोटं हॅपनिंग झालंय का तुमच्यासाठी काही? तसं तर झालंच आहे. म्हणजे आम्हाला आमचं आवडीचं काम करायला मिळतंय म्हणून आम्ही खुश आहोत. पण ऍट द सेम टाइम आमचं शेड्यूल खूप आता टाईट आहे. खूप हेक्टिक सुरू आहे. त्यामुळे ते जरा आम्ही बॅलन्स करतोय आमचा मेंदू. छान किंवा स्पेशल काही मिळालं तर म्हणजे निर्मिती भाषेबरोबर काम करायला मिळणे इज स्पेशल. आणि ह्याच्यात ती वेगळी भूमिका करते. हो. म्हणजे ती अदरवाईज असं विनोदी किंवा असं चालू असतं, पण ह्याच्यात ती वेगळी आहे आणि ती नॉर्मलीच इतकी फन आणि इतकी मस्त आहे ना, त्याच्याबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. सो ती मज्जा येते आम्हाला की ती आम्हाला टशन देणार, मग मध्ये मध्ये म्हणते असं असं करूया का आपण वगैरे. तो मज्जा येते. ती हेक्टिक खूप चालू आहे, पण त्याच्यात पण हे करण्यात आम्हाला मजा येते. तुम्ही आता हेक्टिक शेड्यूल मध्ये ना आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं असतं, आणि पॉझिटिव्हिटी कुठे शोधता आणि कोणाकडून घेता, किंवा अशी एनर्जी दुसऱ्याची चोरता का? आय थिंक एकमेकींकडनंच करतो. म्हणजे आम्ही सगळ्यात जणी की एकीला बोर होत असेल किंवा एकीला असं वाटलं की हे काय झालं, बापरे झोप होत नाही वगैरे, तर मग दुसरी कोणतरी तिला काहीतरी सांगणार की हा ठीक आहे, मग हे करूया, मग आज आपण हे ऑर्डर करूया का, किंवा काहीतरी थोडस एक वेगळा बेसिक विषय. एक आणि बायकांचं असतं की आपल्या मनातलं मांडायचं, त्याच्यावर सल्ला किंवा सोल्युशन नको असतं, पण एक ते शेअर केलं तरी छान वाटतं. दॅट इज हाऊ वी डू इट. आम्ही आता 1.5 वर्ष एकत्र काम केल्यानंतर झाला तेवढा आमचा बॉन्ड क्रिएट. मी तर ताई मी बघत मला भानच नसतं ती काय करते, ती कामात आहे, कोणाशी बोलते, तिचा मूड कसं. ती कधीही घुसते आणि मी सुरू करते माझे पॉडकास्ट आणि शी ऑलवेज लिसन्स टू मी. तर दॅट इज हाऊ इट गोज. छान वाटतं आम्हाला. मला ऍक्च्युली माहिती नव्हतं, कारण तुमचे इंटरव्ह्यूज फार कमी होतात, हो. त्यामुळे एकमेकींबद्दल कधी विचारायला मला मिळालं नाही. आता ती कसं इंडिरेक्टली बोलून गेली की मी हिच्याकडे जाते आणि सगळ्या गोष्टी बोलते, मन मोकळं करते. सो हे सगळं करताना तुम्हाला एकमेकींचं फर्स्ट इम्प्रेशन कसं वाटलं होतं, की ही असू शकते आणि ही अशी असू शकते, असं काही वाटलेलं? मला मुग्धाताई कूल वाटलेली. हा, म्हणजे ती सॉर्टेड आहे तशी खूप. पण मी तर तिचे ओरडे खाते बऱ्याचदा, कारण मी मोस्ट ऑफ द टाइम्स मूर्खपणा करत असते आणि मला वाईट नाही वाटत ती ओरडल्यावर, कारण ती करेक्ट ओरडत असते. कायच बोलणार. पण मला कधी काही सल्ला हवा असेल, मी मध्यंतरी गॅपमध्ये मी जेलमध्ये होते दाखवलेलं तेव्हा मी घरी असायचे. मग मी खूपदा माझं Instagram डिॲक्टिव्हेट केलेलं. खूप कमी लोकांनी ते नोटीस केलं. ताईने मला फोन ट्राय केले, मेसेजेस केले, "तू ओके आहेस ना?" तर मला असं वाटतं की आम्ही भलेही खूप एकत्र 24 तास एकत्रच असं फिरत नाही. पण जेव्हा कधी गरज वाटते, की आय नीड अ मॉरल सपोर्ट, शी इज ऑल्वेज देअर आणि आय ट्रुली अप्रिशिएट दॅट. अगं बाई, किती गोड आहे ही गोष्ट. ताई, तुम्ही काय बोलाल ह्याच्याबद्दलचं? पहिल्यांदा मी जेव्हा हिला भेटले होते तेव्हा अशी एक वादळ येतं ना, वादळ. अजूनही आम्ही हेच म्हणतो की आलं आलं वादळ, आलं वादळ. कारण तिच्या स्पीडनी गाडी घेऊन येते ना, तर असं होतं की आपल्याला होतं की बापरे हे आता ठोकणार कुठेतरी. पण ही व्यवस्थितच चालवत असते. आणि फक्त एवढंच की हे पहिलं इम्प्रेशन झालं, पण नंतर असं लक्षात आलं की खूप बडबड 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 करणारी मुलगी आहे, पण तिच्या मनात काही नसतं. तिला जे मनात येतं ते ती बोलून मोकळी होते, पण तिथे ठेवून नाही देत. मग म्हणून ती खूप बोलते बेसिकली, आणि अतिशय चांगली आहे मनाने. फक्त तिला असं वाटतं आपण जसं अख्खं जग असतं तसं नाहीये, हे मी तिला सारखं सांगायचा प्रयत्न करते.
पण कळेल तिलाही कळेल. शिकेल ती लवकरच शिकेल. Yes. सो मला असं वाटतंय खरंच आहे ते आपण नसे असं तसं जग नसतं, हे मोरल ऑफ द स्टोरी किंवा करेक्ट. सगळं ते समजूनच जातात तू. आणि ऐकून खरंच छान वाटलं. तुमचे इंटरव्ह्यूज खरंच खूप कमी होतात आणि त्यामुळे हे प्रश्न येतच नाहीत रे. करेक्ट. आणि ना मग मला भारी आहे, मला एक्सक्लुझिव्ह मिळालंय. तुमचा तर पावसाळा सुरू आहे. आपल्या आठवणीतला एखादा पावसाळा असतो आणि एखादा आठवणीतला पदार्थ किंवा आपण जो असं डाएट सोडून खाऊ शकतो की हा बाबा हा पदार्थ मी खाईन, असा कुठला असेल? माझी आठवणीतला पावसाळा मॅगी पावसाळ्यात मॅगी आणि 100%. मॅगी आणि चहा हे combination best आहे. बेस्ट बेस्ट. आणि आठवणीतला पावसाळा किंवा एखादी आठवण की अरे बापरे काय पावसात आपण मजा केलीये किंवा एक फनी इन्सिडेंट झाले, आपण निघालोय छत्रीच विसरलोय. माझं असे आहेतच. मी एका पावसाळ्यात 6 छत्र्या हरवल्यात. वाव. सो माझा अख्खा पावसाळा फनी होता. कारण मी छत्री घेऊन बाहेर पडायचे तेव्हा पाऊस असायचा. मग कुठेतरी गेल्यावर तिथे ती छत्री ठेवायची. बाहेर पडताना पाऊस नाहीये, ती छत्री तिथेच राहिली, मी बाहेर पडायचे. एकदा मी आईची छत्रीही हरवली. मग मला असं झालं की आई आता खूप ओरडणार आहे आपल्याला, म्हणून जाता जाता एक छत्री विकत घेतली. सॉरी तुझी छत्री हरवली. सो असं मी छत्रीच विकत घेत नाही हल्ली त्यामुळे. वाव, हे होऊ शकतं आपलं. ते एक आजकाल मीम फिरते ना, ती छत्री अशी राहिली मागे आणि तो माणूस चालते आणि छत्रीच्या इथे पीओव्ही आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. तुझी आठवणीतला पावसाळा. माझे मी धडपडत असते, सतत काहीतरी करत असते. माझ्याकडून बऱ्याचदा लोकांच्या अंगावर पाणी पडले म्हणजे गेलेलं आहे. अख्खी आंघोळ वगैरे घातली मी लोकांना. तो मजेशीर नाहीये खरं तर. मला तर सगळ्या जगातल्या लोकांना सॉरी म्हणायचंय. माझ्या पण अंगावर पडले तेव्हा मला ज्या तुमनं त्यांच्यासाठी गावीशी वाटतात त्यावरून मी समजू शकते की त्यांना काय वाटत असेल. आणि सगळ्यात मेजर वाईट किस्सा आहे हा खरं तर, आणि फनी पण. आणि इन्स्टंट कर्मा कसा मिळतो आपल्याला हे मला कळलं लास्ट इयरचा पावसाळा. ऑफिस मधलं शूट होतं मस्त. तेव्हा माझे स्कर्ट आणि व्हाईट शर्ट वगैरे असे एकदम फॅन्सी कपडे होते. मी व्हाईट बूट्स वगैरे घातलेले. गेलो आम्ही सेटवर, मी आणि प्रिया होतो एकत्र माझ्या गाडीत. खूप पाऊस होता त्यामुळे मग गाडी जिथे मी फुटपाथच्या शेजारी लावलेली खाली उतरल्यानंतर खड्डे चिखल होता. तर प्रिया त्या साईडने उतरली आणि माझ्या साईडने पण खूप पाणी होतं. आता लावून आम्ही पटकन निघालो. मी व्हाईट बूट्स घातलेले. नेमकं माझा एक फोन राहिला. तर मी म्हणलं यार, मी तिला चिंटू म्हणते, म्हटलं चिंटू माझा फोन राहिला प्लीज आणला. ती म्हणाली यार खूप घाण्याखाली मी नाही जाणार आता परत तिथे. म्हणलं प्लीज जा ना. आणि तिथे पाण्यात गेली अगं आणि मी खूप हसत होते मागे बघून. असं करत करत ती म्हणाली पूर्वा खूप वाईट आहे असं म्हणत पुढे आली आणि मी पुढे बघेपर्यंत मी खड्ड्यात पडली. एक मोठा खड्डा होता, त्यात मी माझी बॅग खांद्यावर, त्या बॅगेसोबत मी अख्खी त्या खोल म्हणजे जे डग असतं रस्त्याच्या कडेने त्यात मी अख्खी माझा जो इथून स्लिट होता एवढं इथपर्यंत गेलेलं. देवाच्या कृपेने मी शॉर्ट्स घालून आलेले म्हणून, नाहीतर एक कुर्फी जावेद वाला शो माझा अख्ख्या रस्त्यावर साताऱ्याच्या प्रेक्षकांना मिळाला असता. आणि मग मी गेले आणि मग ती माझ्यावर हसत होती. आणि थोड्या वेळ मी खड्ड्यात हसले मग बाहेर आले आणि मग चालत मला अंधारी आली. तर वेगळं एक होतं, मला इतकी लाज वाटली. म्हणून मला सांगू नका प्लीज मी खड्ड्यात पडले. पण तो असं म्हणजे मी सगळ्यांना सांगेन. मी स्वतःच सांगते, कोणाला सांगू नका कोणाला. आणि मी अनाउन्समेंट तू आता इथे असं म्हणू नाही शकत की कोणाला सांगू नका, कारण ऑलरेडी कळलेलं आहे माझा हा बडबडा स्वभाव माझ्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतो लाईफ मध्ये. करेक्ट. मी स्वतः क्रिएट करते, कोणी नाही करत दुसरे. म्हणजे माझे प्रॉब्लेम्स माझ्यामुळे होतात, ओके. दुसरं कोणीच नाही करत. हे तू आता स्वतः डिक्लेअर केलंयस, हे लक्षात ठेव. म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट करू नको स्वतःचे, कारण ताई आहे ना, तर ताई ते आहेत ओरडायला तुला. हे छान वाटलं पण. आणि तुम्ही आता मी पाहिलंय की तुमच्यामध्ये खूप फिटनेस आलाय. तो फिटनेस ऍक्च्युली शूटिंग मुळे आलाय की तुम्ही खरं डाएट किंवा तुमच्या रुटीन मध्ये जे आले बा ज्या प्रकारे बसले त्या मला आवडलंय. हिमालय फिटनेसला लगेच तर आपण छान बसावं. काय काही नाही, मला असं वाटतं आम्ही साताऱ्याला फार घरगुती जेवतो. अच्छा. मुंबईत कसं आपल्याला ऑप्शन आहे पटकन काहीतरी ऑर्डर करण्याचा. आम्ही तिकडे शूट करतो, तिकडे पटकन ऑर्डर करून काही येत नाही, त्यामुळे आमच्याकडे ऑप्शन नाहीये. मग घरगुती डाळ खिचडी किंवा असंच काहीतरी खात राहायला लागतं, त्यामुळे फिटनेस आपोआप येतो. आणि आम्ही ज्या म्हणजे आम्ही ज्या नेचरच्या ह्याच्यात राहतो तिथे इतकं फ्रेश एअर आणि हा, सगळ्या गोष्टी, correct. त्यामुळे आपसुकच सकाळी लवकर उठल्यावर ब्लॅक कॉफी प्या किंवा छान छोट्या गोष्टी फॉलो केल्या जातात आपोआप. किंवा कधीतरी वेळ मिळाला तर वॉकला जा. आणि ताई आणि विजुदादाला मी बघितलं, हो. श्रीकांत आणि अहिल्या, ते बऱ्याचदा
सीनच्या मध्ये गॅप असला की ते राऊंड मारायचे बंगलाचे इकडून तिकडे. तर ते आपसुकच होतं ऍक्च्युली खूप छान म्हणजे फिट झालाय. पहिला एपिसोड जर तुम्ही पाहिला ते म्हणजे तुला काय म्हणायचं मी अशी लट्ट होते आणि अरे नाही ग आमच्या जरा फीट म्हणजे छान फीट ग्लो fit पण झालं. आलाय ना खरंच आहे. अरे म्हणजे ऍज अ एंट्री बघायला गेले ना आता तुम्ही एवढे दिवस काम करता तुमच्यामध्ये काही ना काही चेंजेस होतात. मोस्टली लोकांमध्ये ना अनफिट वाले चेंजेस होतात तुमच्यामध्ये फिट वाले चेंजेस होतात तेच असं म्हटलं ना की आम्हाला इतकं आम्ही इतकं घरगुती जेवतो कारण आम्ही जरी तिथून मागवलं तरी ते घरगुती बनलेलं मागवतो. म्हणजे रोज आम्ही डबा मागवतो सगळेच जण. तो संध्याकाळी 7 वाजता आम्ही जेवतो सगळेच ऍक्टर्स. सो तो कुठून तरी डबा मागवलेला असतो. सो एखाद्या कुठल्या तरी काकून तो घरगुती डबा आम्हाला करून दिलेला असतो. आणि पण आपल्या साताऱ्यातलेच खूप छान बनवून देतात. साताऱ्याचं खरंच जेवण खूप सुंदर आहे. मी एकदा आलेली कुठल्या तरी सिरियलचं नाव नाही घेत सिरियलचं एक होतं आणि झीचीच होती सिरियल आणि ते जेवण इतकं सुंदर होतं ना खरंच सुंदर होतं ते असं. त्यामुळे मुंबईत कसं आपण पटकन आता आम्ही इथे आहोत तर आम्ही काय वाटतील ते मागवतोय कारण आम्हाला हे करायला मिळत नाही साताऱ्यात. असं एक्साइटमेंट आहे की अरे 15 मिनिटात घेतो अरे समजेल तर 15 मिनिटात वगैरे. ते थोडंसं वेड्यासारखं वागतं इकडे पण इथे ऑप्शन्स आहेत. पटकन पिझ्झा मागवला पटकन मॅकडॉनल्ड मागवलं. मॅकडॉनल्ड मागवायला आम्हाला तिकडे जावं लागतं येतो पण मग त्याला वेळ लागतो किंवा आम्ही तिकडे राहतो तिकडे येतो पण आम्ही इतके कमी वेळ असतो बंगल्यावर की आम्ही शूटच करत असतो आणि तिथे काही येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला झटमारत तेच खावं लागतं जे घरगुती बनवलेलं आम्ही मागवलेलं आहे ते. त्यामुळे फिटनेस येतोय आता गुड थिंग. आता हा फिटनेस असाच कायम राहू दे. तुम्ही आता छान आराम करा. मी तुम्हाला ब्रेक देते. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. अरे, आय नो की महासंगम इंटरव्ह्यू करून I know. आम्हाला पण खरं तर तेच प्रश्न तुम्ही हो, स्टार्ट केला काय तुम्हाला केलं काय किंवा- वाटतंय? कंटाळा येतो. आणि किंवा आता हे काय चाललंय मग त्याच्याबद्दल सांगा आणि जरा हो वेगळं होतं छान होतं. इंटरेस्टिंग होतं मज्जा आली आम्हाला पण. मजा चालेल मजा करा आणि एक छान पोज द्या. मला एक तुमचा फोटो हवाय. मुग्धा ताईला मी सतत पुश करत असते इंस्टाग्रामवर हे टाक ते टाक तर प्लीज गाईज मुग्धा कर्णिक काय आयडी मुग्धा _कर्णिक प्लीज फॉलो करा जरा. तुमच्यामुळे तुला मोटिवेशन मिळेल नवीन नवीन फोटोज काढून ते पोस्ट करायचे प्लीज. येस थँक्यू. अशाच सांभाळणे आता पोज येईल आणि फक्त बोला जाता जाता मराठी मनोरंजन विश्वाला फॉलो करा. आता आधी पॉज घ्यायचा की येस बोलायचं? बोल आधी काही करू शकते. आधी बोलतो मग पॉज घेतो. हा मराठी मनोरंजन विश्वला फॉलो नक्की करा.